देशाच्या राजकारणात पुन्हा डिलिमिटेशनचा म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा ऐरणीवर आला असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। मात्र दुसरीकडे डिलिमिटेशनच्या नावाखाली विधानसभा लोकसभा फोडण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप त्याच पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केला। दुसरीकडे बरोबर त्याच वेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील एकाच विमानातून प्रवास करतानाचे फोटो व्हायरल झालेत, ज्यात राहुल नार्वेकरांनी देखील उपस्थिती होती। यावरून आता चर्चांना आणखीन हवा मिळाली आहे। आता सुरू असलेल्या या घडामोडी पाहता पक्षात प्रचंड कन्फ्युजन आहे। त्यामुळे नेमकं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आता मुळात नेमकं हे डिलिमिटेशन विधेयक आहे तरी काय आणि हा वाद का पेटलाय त्याबद्दल तुम्हाला सविस्तर सांगते, म्हणजे सुरू असलेल्या घडामोडींचा उलगडा तुम्हाला व्यवस्थित होईल। तर इथे मूळ मुद्दा असा आहे की भारतीय राज्यघटनेनुसार लोकसभेच्या जागा या लोकसंख्येच्या प्रमाणात असायला हव्यात, पण 1976 आणि नंतर 2002 मध्ये करण्यात आलेल्या घटना दुरुस्तीमुळे या काही जागांवर बंदी म्हणजेच फ्रीज घालण्यात आली होती, जी तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच 2026 पर्यंत लागू आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही मर्यादा तेव्हा घालण्याचं कारण काय होतं, तर सांगते। ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांचं लोकसभेतलं प्रतिनिधित्व कमी होऊ नये म्हणून। परिणामी आता हे बंदी संपत असल्यामुळे इथे नवीन जनगणना झाल्यावर मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन होणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे। तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, 16 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारने संविधान म्हणजेच 131वी घटना दुरुस्ती विधेयक आणि डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत मांडलं होतं। यात लोकसभेच्या जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याची आणि 2011च्या जनगणनेच्या आधारावर मतदारसंघाची फेररचना करण्याची तरतूद होती, ज्यात महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी लवकर सुरू करण्याचं कारणही यामागे दिलं गेलं। मात्र आवश्यक असलेल्या 2/3 बहुमत सरकारला न मिळाल्यामुळे हे विधेयक एप्रिलमध्येच लोकसभेत फेटाळलं गेलं। मात्र एप्रिलमध्ये विधेयक फेटाळलं गेलं असलं तरी सरकारने पावसाळी अधिवेशनातच किंवा अधिवेशन संपल्यानंतर 16 ते 18 ऑगस्टच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मांडण्याची तयारी सुरू केली आहे। आणि यासाठी DMK आणि तृणमूल काँग्रेस सारख्या पक्षातील काही खासदारांशी देखील संपर्क साधला जात असल्याचंही वृत्त आहे, जेणेकरून आवश्यक बहुमत जमवता येईल आणि हे डिलिमिटेशनचं बिल पास होईल। आता सुरू असलेल्या घडामोडी पाहता डिलिमिटेशन विधेयक पुन्हा मांडलं जाणार आहे। गेल्या काही दिवसात मोदी सरकारला अधिकृतपणे आणखीन खासदारांचा पाठिंबा मिळाल्याचं देखील दिसून आलं, त्यामुळे केंद्रात मोठी सरकारची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे। मात्र यावरून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 सूर ऐकू येऊ लागलेत, एक सुप्रिया सुळेंचा आणि दुसरा रोहित पवारांचा। एकीकडे सुप्रिया सुळे म्हणतायत की आधी विधेयक येऊ द्या मग बोलू, आणि दुसरीकडे रोहित पवार थेट म्हणतायत की हे विधेयक देशासाठी धोकादायक आहे आणि भाजप सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही। आणि याच पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा असून याच आठवड्यात डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे। आणि याच पार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार आज मोदींना भेटणार आहेत। सुप्रिया सुळेंनी स्वतः पत्रकार परिषदेत सांगितलंय की सभागृह नीट चालतच नसल्यामुळे मतदारसंघातले काही प्रश्न आहेत जे मांडण्यासाठी थेट पंतप्रधान मोदींकडे वेळ मागितला। मात्र डिलिमिटेशनवर बोलताना सुळेंनी सावध पाऊल टाकलंय की विधेयक अजून आलेलं नाहीये, त्यामुळे त्यावर मत मांडणं घाईचं ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलंय। पण इथेच पक्षातली दुसरी बाजू समोर येते। रोहित पवार यांनी वारंवार डिलिमिटेशन विधेयकाला विरोध दर्शवलाय। त्यांच्या मते जागा वाढवण्याचा आमिष दाखवून भाजप घटनेवरच घाला घालण्याचा प्रयत्न करतोय। आणि एवढंच नाही तर डिलिमिटेशनच्या नावाखाली विधानसभा लोकसभा फोडण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय। त्याचबरोबर खासदार डिलिमिटेशन विरोधातच मतदान करतील असा विश्वासही रोहित पवारांनी यावेळी व्यक्त केला। बरं, एकीकडे असं सगळं घडत असताना दुसरीकडे याच काळात आणखीन एक घटना चर्चेत आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील एकाच विमानातून प्रवास करताना दिसलेत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील त्यात होते असं बोललं जात आहे। फोटो समोर येताच राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय।
शेवटी एकंदरीतच पाहता एकीकडे पक्षाचे 8 खासदार मोदींची एकाच वेळी भेट घेत आहेत, दुसरीकडे जयंत पाटील आणि फडणवीसांची विमान प्रवासातली सलगी चर्चेत आहे आणि तिसरीकडे पक्षातच सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्या भूमिकांमध्ये स्पष्ट अंतर दिसत आहे. त्यामुळे आता डिलिमिटेशन विधेयक जेव्हा प्रत्यक्ष संसदेत मांडलं जाईल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.